नमस्कार. मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील करुंज बेडशे ग्रामपंचायत हद्दीतील बेडशे हद्दीमध्ये विधवा महिलेचे घर अचानक लागलेल्या आगीमुळे जळून खाक झालेलं आहे. यामध्ये या महिलेकडे काहीच राहिलेलं नाही. त्या महिलेचं नाव आहे शैला सोमनाथ दहीभाते. पतीच्या निधनानंतर मोठ्या कष्टाने हे घर उभं केलं होतं, पण अचानक विजेच्या शॉर्ट सर्किटमुळं आणि तीव्र ऊन असल्यामुळं सकाळी 10 वाजायच्या सुमारात घरातनं धूर निघाला. परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. धाव घेता घेता अनेकांनी अग्निशमन बंबाला आमंत्रित केलं, पण अग्निशमन बंब हा वेळेत न पोचल्यामुळं जे कष्टामधनं उभं केलेलं घर आहे या ठिकाणी पूर्णतः जळून खाक झालेलं आहे. त्यांना जगण्यासाठी या ठिकाणी काहीच उरलेलं नाहीये. त्यांची असणारी अनेक वर्षाची मेहनत वाया गेलेली आहे. त्यानंतर त्यांच्या पती निधनानंतर त्यांनी धुण्या भांड्याचं काम करून हे घर उभं केलं होतं, पण या घरामध्ये आज काहीच राहिलेलं नाही. पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. राहण्यासाठी घर नाही किंवा झोपण्यासाठी लागणारे अंथरूण नाही, अशी ही परिस्थिती झालेली आहे. त्यांच्या मुलीची शिवण क्लासच्या मशीन आहेत त्याही जळून खाक झालेल्या आहेत. अक्षरशः म्हणजे या घराच्या भिंतीही धोकादायक झालेल्या आहेत आणि पूर्ण घर जळून खाक झालेलं आहे. या घरामध्ये सध्या काहीच राहिलेलं नाहीये की आता रात्री झोपायचं कुठं हा प्रश्न या दहीभाते कुटुंबाला पडलेला आहे. तर मावळ तालुक्यांमधील दानशूर व्यक्तींना विनंती करण्यात येत आहे की या कुटुंबाला जगण्यासाठी आधार द्यावा. त्यातच या ठिकाणी त्यांचे असणारे संसारोपयोगी साहित्य जे आहेत ते पूर्णतः जळून खाक झालेले आहेत की त्यांना अन्न वस्त्र निवाराची व्यवस्था जी आहे आता ती काहीच राहिलेली नाही. त्यांनी साठवलेले सगळं धान्य आसन जीवनावश्यक ज्या संसारोपयोगी वस्तू आहेत त्या पण राहिलेले नाहीत. त्यांचे असणारे भांडे आहेत हे वितळून गेलेले आहेत. तर या ठिकाणच्या ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या या ठिकाणी शैला सोमनाथ दहीभाते आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी काय सांगाल ताई, नेमकं तुमच्या घराचं म्हणजे आता तुम्हाला जगण्यासाठी काहीच राहिलेलं नाही. तुम्ही मेहनत करून हे जे कमवलेलं आहे काही क्षणामध्ये पूर्ण राख झालेली आहे. आज तुमचं जगणं उघड्यावर आले. काय सांगाल? त्यांचे वडील वारले तसे मी दुनिया भांडीची कामं करते. सकाळची 7ला बाहेर पडते. माग 10 वाजता काय झाले, मुलांचं उरकून दिलं. मुलं पण माझ्या बरोबरच बाहेर पडली. माझं पैसे मी गाडीच्या हप्त्याला मला खर्चायला घरात ठेवलं होतं. पोरं आजारी पडतील काही होतील त्याच्यासाठी ठेवलं होतं. घरात बाजार थोडं कमी पडतं त्याच्यासाठी ठेवलं होतं. ते जळून गेले. भांडी जळून गेले. कापडं जळून गेले. काहीच राहिलं नाही. मुलांना अशी कष्ट करून कशी तरी वाढवली. त्यांचे वडील वारले तसे मी हिकून तिकून जमा करून नातेवाईकाकून जमा करून हे धान्य धुन्य सगळं गोळा करून त्यांना कसं तरी वाढवले. आणि मग शेवटी मी दुनिया भांडीची कामं करायला लागले. हे असं पाठीमागं काय झालं मलाच माहिती नाही. 10 वाजता विजेच्या शॉर्ट सर्किटनं घर जळून खाक झाल्याचं कारण विजेची तार जी आहे ती पण जळालेली आहे असं प्रत्यक्षदर्शींनी दिसतंय. तर मावळचे आमदार यांच्याकडे काय विनंती असेल तुमची? मला त्यांनी भरपाया खायला तरी द्यावं. भरपाया तरी द्यावं. मला आत्ता चालूला खायला नाही का भांड शिजून खायला काही नाही मिळणार असं नाही का. भांडी राहिली नाही. शिजवायचं कशात, पोरांना खायला घालायचं कशात. आणि आता मला राहायला जागा नाही. मी कुठं थांबणार. पावसाळा तोंडावर आलेला आहे. पावसाळा आता मी कुणाच्या अंगणात बसू. कोण जागा देईन का मला? तर या ठिकाणी शैला सोमनाथ दहीभाते यांची मुलगी आहे. काय सांगशील बाळा, तू शिवण क्लास घेत होते, तुझ्या मशीनही जळून खाक झाले. माझं होतं नव्हतं ते सगळं नष्ट झाले. आता काहीच नाही आमच्या. माझे वडील गेल्यापासून माझ्या आईने आणि भावानी नव्हतं ते उभं करून दाखवलं, पण आता आहे उभं ते पण नाहीशी झालं सगळं. आता कशामुळे आम्ही जागायचं काय कळतच नाही आम्हाला. ह्या
मुलीचे जे कॉलेजचे पुस्तक आहेत तेही जळून खाक झालेले आहेत. म्हणजे काहीच राहिले नाही. केवळ हे घराच्या बाहेर कामासाठी गेलेले आहेत म्हणून त्यांच्या अंगावर असणारे कपडे, पण बाकी इथं काहीच उरलेलं नाहीये. तर या ठिकाणी चंद्रकांत दहीभाते आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल नेमकं की ह्या कुटुंबाला जगण्यासाठी आता काहीच राहिलेलं नाही? मी चंद्रकांत चंदू दैवते, माजी सरपंच. आज सकाळी 10च्या दरम्यान ह्या घरातून धूर यायला लागला असं समजल्यानंतर माहिती घेतल्या असता इथं धाव घेतली. तर त्यावेळेस हे घरातील जे मंडळी आहेत तर आदरणीय त्या शैलाताई आहेत, तर त्या विधवा महिला आहेत. आपलं उपजीविकेचं साधन दुसरीकडे पोट भरण्यासाठी भांडी घासवण्याचं काम किंवा जे काय मिळेल ते मजुरीवरती आपल्या मुलांचा उपजीविका करतात. एका मुलाचं आत्ताच लग्न केलं होतं. मुलगी कॉलेजला जात असते. तिचं शालेय साहित्य होतं किंवा मशीन क्लासचं मशीनचं साहित्य असेल. मुलाचं लग्न केल्यामुळं घरामध्ये त्यांचे दागदागिने आहे आणि 4 महिने पुढचा पाऊस काळ आहे म्हणून आता घरामध्ये धान्य सगळं जमा करून ठेवणे, असा उपजीविकेसाठी लागणारं सगळं साधन सामुग्री जमा केलेली होती आणि उपजीविकेसाठी लागणारे सगळे कपडे त्यांची त्याच ठिकाणी होती. परंतु प्रत्यक्ष दिसताना लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळं या घराला आग लागलेली असावी असा अंदाज आहे आणि त्यामुळे यांच्या घरामध्ये सगळं काही जळून खाक झाले. इतकी आगीची तीव्रता जोरात होती की इथली समोरची भांडी विंडी सगळी फार त्या इतक्या गरमाईने फार नष्ट झालेली आहेत. यांना आता उपजीविकेसाठी कुठलंही साधन राहिलेलं नाही. यांनी हातावर कष्ट करून या ठिकाणी प्रपंच उभा करण्याचा प्रयत्न केला होता. मी सर्वांना आव्हान करेन, आपले राजकीय मान्यवर मंडळी असतील, नेते मंडळी असतील किंवा तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांना आग्रहाची विनंती करेन की ह्या आमच्या ताईच्या कुटुंब सावरण्यासाठी आपण भरीव अशी आर्थिक मदत करावी. त्यांना उभं राहण्यासाठी आता लागणारं उद्या आज संध्याकाळी शिजवायला धान्य शिजवायला किंवा घरामध्ये काही अन्नधान्य काही राहिलेलं नाही, भांडीकुंडी राहिलेली नाहीत, त्यांचा संसार उभा करण्यासाठी त्यांना राहण्यासाठी 4 भिंतीवरती काहीतरी साधन करून निवारा निर्माण करून द्यावा आणि उपजीविकेसाठी उभं करण्यासाठी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो. काय सांगाल नेमकं या घटनेबद्दल? काय नाव? मी त्यांचा शेजारी आहे, देविदास दहीभाते. मला एकच सांगायचं आहे, बाबा जी ताई आहे, तुम्ही आता सर्वांनी नाव घेतलं तिचं, जिच्या घराला आग लागली ती आज मला माहिती आहे ती चिंचोड पिंपरीला मुकाई चौकात धुण्याभांड्याची काम करायला जाते. ती जाताना माझ्या बरोबरच सकाळी कधी कधी माझ्या गाडीत असते ती प्रवासामध्ये. तर तिचा एवढा संघर्ष आहे, तिला सकाळी 7:30ला घर सोडायला लागते. 7:30च्या नंतर जी मुलगी असन किंवा मुलगा असन, मुलगा 8 वाजता जातो गाडी घेऊन. त्याच्यानंतर मुलगी जी असती ती शिक्षणासाठी बाहेर पडती, ती पण 9-9:30ला जाते कॉलेजच्या साठी. तर तिचं जे शिक्षणाची वया पुस्तक आहे ती सगळी जळून खाक झालेली आहे. तर माझी एक विनंती आहे आमदार साहेबांना, बाबा ह्या गरीब कुटुंबाला काहीतरी सहकार्य करा. आणि ना त्यांचा मुलगा आहे, मुलगी आहे, आज ही पार रस्त्यावर आलेली आणि अग्निशयाची जी गाडी असती तर ती आपल्याला तळेगाववरून किंवा वडगाववरून यायला पाहिजे. तर ती गाडी इथून न पोचता चिंचोड पिंपरीवरून गाडी येत असन तर हे आपल्या मावळाचं दुर्दैव आहे. मला एवढंच सांगणं आहे आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना, बाबा ही जर मी आज मला माझ्या पुतण्याने फोन केला, म्हणला नाना आपल्या घरापाशी अशी घटना घडलेली, मी चिंचोड पिंपरीवरून कामाच्या ड्रेसवरून इथं पोहोचतोय, त्याच्यानंतर गाडी 15-20 मिनिटांनी इथं पोहोचतीये. बरं जर तीच गाडी जर लवकर इथून तळेगाववरून किंवा वडगाव वरून आली असती तर हे घर जाळता जाळता बऱ्यापैकी वाचला असता. आज त्या मुलाच्या वडिलांचा फोटो नाही राहिला, एवढं दुर्दैव आहे. तिकडे त्या वडिलांचा फोटो बघा, एवढं म्हणजे दुर्दैव आहे. आपल्या जर वडिलांचा फोटो पण नाही वाचू शकला, आज त्याचं देवघर बघितलंय तुम्ही आतमध्ये, ते पण फार जळून खाक झालेलं आहे. त्यांचं सोनं असन, पैसा असन, आज हे सोनं आहे, इथं जे सोनं होतं त्याच्या आईने ठेवलेलं ते सोनं जळून खाक झालेलं आहे. पैसा होता, ही देवाची दुर्दशा आहे, ती होती, ती फार जळून खाक झालेली आहे. म्हणजे एवढं दुर्दैव या घराचं. जर अग्निशयालाची गाडी लवकरात लवकर पोहोचली असती तर आज हे धान्य वाचू शकलं असतं, आज हा देवघर वाचू शकलं असतं, त्याच्या वडिलांचा फोटो वाचू शकला असता. बरं एवढं आपलं दुर्दैव आहे.
जर वडगाववरून आणि तळेगाववरून जर गाडी न पोहोचता जर चिंचोड पिंपरीवरून जर गाडी पोहोचत असेल तर माझं आमदार साहेबांना आणि माजी मंत्री बाळा बेगडे साहेबांना एवढी विनंती आहे, आपण जेवढं काटकाळजीने मतदानासाठी पोचता तेवढं काटकाळजीने तुम्ही जर या अशा गरिबांसाठी जर पोचले तर भविष्यात आपल्याकडे सगळ्या जनतेचं लक्ष राहील. आपण जनतेवर लक्ष ठेवावा आणि जनतेने आपल्यावर ठेवा. ह्या कुटुंबाला लवकरात लवकर मदत कशी होईल मी आपल्या वाघमारे साहेबांच्या याने म्हणतो. त्या बिचाऱ्यांनी फोन केल्या इथं हजर झाल्यात, आज पत्रकार हजर झाल्यात, बाबा जे असतील जे सहकार्य करणारे ते लोक हजर. आज या कुटुंबाला थोडं पण खायला नाहीये. तुम्ही धान्य बागसान, तुम्ही हे बागसान, तुम्ही बाबा हे सगळं जळून गेलंय. ती मिरचीला पण आग लागलेली आहे. म्हणजे एकही गोष्ट अशी राहिली नाहीये बाबा ही काहीतरी कुटुंबाला जगायला आधार आहे. काही नाहीये या कुटुंबाकडे आता. तर ह्या कुटुंबाची संध्याकाळी पण खाण्याचे वांदे, ह्याची लवकरात लवकर सोय करावा. आमदार साहेबांना विनंती आहे, खासदार साहेबांना विनंती आहे, जे आता पंचायत समितीचे जेडपीचे उमेदवार होते यांना सर्वांना विनंती आहे बाबा तुम्ही सगळ्यांच्या मदतीने थोडं थोडं यांना चुटपुंजी का होईना आणून द्यावा आणि काही ना का सहकार्य करावा. एवढी माझी विनंती आहे. दैवते परिवाराकडून मी सगळ्यांना विनंती करतोय, सगळ्यांना सहकार्य करावा अशी माझी विनंती आहे. तर या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी असणारे ज्या वेळेस घरामध्ये आग लागली, या घरात काहीच उरलेलं नाहीये. फक्त जे आहे ते लोखंड, कपडे वगैरे सगळं जळून गेलेलं आहे. या ठिकाणी जिकडं तिकडं भिंती पण पडलेली आहेत. त्यांचे असणारे जी बाथरूम असेल त्यामधले त्यांचे ड्रम असतील, म्हणजे इथली कुठलीच वस्तू वापरण्या योग्य राहिलेली नाहीये. त्यामुळे इथं असणारं जे काही लाखोचं साहित्य आहे ते जळून खाक झालेले आणि आता नुकतीच उभं राहण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. जर ह्या कुटुंबाला जगण्यासाठी जर आर्थिक मदत वेळेत भेटली तर हे कुटुंब उभं राहू शकतं. काय नाव तुमचं आणि काय सांगाल, प्रत्यक्ष काय घडलं? मी स्वपन नाव आहे माझं आणि मी समोर वेल्डिंगचं काम करत होतो. मला धूर दिसला, मी आलो इकडं तर दरवाजाला लाथा मारून तोडला. तर लाईट बंद, पहिले फोन लावला लाईटवाल्याला, पोलीस सर्व्हिस पोलीस आले पहिले आणि बाकी पब्लिक गोळा झाली. दरवाजा तोडून सिलेंडर बाहेर सिलेंडर आपले बाहेर घेतले. पहिले सिलेंडर बाहेर घेतले, मग कळशीनं पाणी मारू गेलं. मग थोडंफार विजलं, मग अग्निशामकाचा एक 1-1.5 तासानं अग्निशामकाची गाडी आली. हे प्रत्यक्षदर्शी आहेत. वेल्डरचं काम करत असताना ही घटना त्यांनी पाहिलेली आहे. एकूण या ठिकाणी किती नुकसान झालेलं आहे या ताईकडनं आम्ही जाणून घेणार आहे. किती नुकसान झालं तो एकूण असं? फ्रीज होता तो जळला, मिक्सर होता तो जळला, हे शिलाई मशीन जळली, गॅस, भांडी, कपडे, सगळं धान्य जे काहीच नाही राहिले. एकूण किती लाखाचं काही नुकसान असं 3-4 लाखाचं होती. तांब्याची भांडी सगळी, पितळची भांडी ती सगळी जळून गेली. तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं या कुटुंबाला जे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असणारी जी मदत आहे, जे संसारोपयोगी भांडे त्यांना अंथरून आणि किराणा भरून देण्यासाठी त्यांच्या कार्यालयातील गोकुळ किरवे हे खरेदी करून या ठिकाणी पोहोचत आहे. तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं या ताईला मदतीचा हात प्रथम दिला जातोय. पण मदत मोठी म्हणजे त्यांना राहण्यासाठी या ठिकाणी घरच उरलं नाही. तर हे घर उभं करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन या ताईचं जगणं सुरू करावं अशी मागणी होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.